यावल तालुक्यातील फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयावर कौमी एकता फाउंडेशनच्या वतीने आंदोलन करीत निवेदन देण्यात आले व दिल्लीतील करोल बाग परिसरात 20 जुलै 2026 रोजी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईचा निषेध केला आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली। सदरचे निवेदन शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी देण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। फैजपूर येथे कौमी एकता फाउंडेशनच्या वतीने शहरात दिल्लीच्या करोल बाग परिसरात 20 जुलै 2026 रोजी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या विद्यार्थ्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी बबनराव काकळे यांना देण्यात आले। त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेप्रसंगी कौमी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष शेख कुर्बान, सचिव जावेद जनाब, उपाध्यक्ष असगर दादा, इरफान भाई, शेख हमीद, आवेश, वसीम जनाब, शकील दादा, सुलतान भाई, अख्तर पहलवान, रजाक भाई, गुड्डू भाई, जफर अली तसेच कौमी एकता फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शामिभा पाटील, MPJचे जिल्ह्याचे अहमददादा महाले सर, आरिफ भाऊ यांची देखील उपस्थिती होती। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। महावीर सर, चंद्रताई आणि विनंती करतो तरी पुढे जावा। त्याच्यानंतर राजीनामा दो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। हमारे जावेद जनाब 2 शब्द बोलेंगे। दिल्ली में जो घटना हुई विद्यार्थियों के साथ जो अमानुष मारण है उस सिलसिले में। सबसे पहले
तो मैं इस अजीम काम के अंदर जिन्होंने भी अपना योगदान दिया, समर्थन दिया, मैं उनका सबका शुक्रिया अदा करता हूँ। और वो हमारा हिंदुस्तान के मुस्तकबिल जिन्होंने मौत को गले लगा लिया, मैं उनको भी श्रद्धांजलि पेश करता हूँ। हम देख रहे हैं कि आज की जो सरकार है ये किसान विरोधी है, ये शिक्षण विरोधी है, ये गरीब विरोधी है। हर वो काम जिसके लिए हमारे पुरखों ने डॉक्टर बाबा साहब से लेकर शिव शाहू फुले जिन्होंने भी कुर्बानियां दी हैं, ये सब उसके खिलाफ काम। इनका ये एम है कि अगर बच्चे पढ़ लेंगे लिख लेंगे तो आवाज उठाएंगे। और आज कोई भी ये मत सोचो कि ये लड़ाई छोटी है, लड़ाई कोई भी छोटी नहीं है। अगर ये सोच लेते कि लड़ाई छोटी रहती है या मैं अकेला हूं, तो डॉक्टर बाबा साहब उठे और उन्होंने देश को संविधान बना दिया। तो ये देश न ये शरीयत से चलेगा, न ये मनुस्मृति से चलेगा। बाबा साहब ने जो हमें इनाम दिया है, जो हमें एक पूरी दुनिया के अंदर नवाजा है कि हाँ तुम इंसान हो और तुम्हारे भी कुछ हुकूक हैं इस मुल्क के अंदर, तो उस संविधान से ही चले। और जिस तरह से सरकारी संस्थान बीजेपी के एक बेहतरीन कार्यकर्ता का रोल अदा कर रही है, आज चिंता की बात यह है कि आज जितने भी सरकारी संस्थान हैं वो तमाम सरकारी संस्थान एक बीजेपी के कार्यालय में बदल चुके हैं। और मैं दावे से कह सकता हूं कि इस आपदा से हमें सिर्फ हमारे पंतप्रधान ही बचा सकते हैं। बहुत आसान काम है, उन्होंने राजीनामा दे देना, अपना पद छोड़ देना, हमारा देश बचे। तो आप सब यहाँ पर आए, आपने अपना कीमती वक्त एक अच्छे काम के लिए लगाया, तो मैं सबका आपका शुक्रिया अदा करता हूँ, खासकर कौमी एकता फाउंडेशन की तरफ से और तमाम उन विद्यार्थियों की तरफ से जिन्होंने तालीम के लिए अपनी जाने गंवाई। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते। डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे। तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या।